नमस्कार. भूमिकी रसोई या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत सुरणची भाजी. अगदी खायला चविष्ट अशी ही लागणारी भाजी, नॉनव्हेजपेक्षाही भारी लागणारी ही भाजी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सुरणची भाजी करत असताना कोणती काळजी घ्यावी जेणेकरून सुरणची भाजी खाल्ल्यानंतर खाज सुटणार नाही आणि ती भाजी खाण्यासाठी अतिशय चांगली लागणार. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. मग इथं आपण सर्वात आधी मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी इथं मी 1 वाटी लसूण घेतला आहे आणि 2 मोठे कांदे भाजून घेतले आहे आणि हे अद्रक आहे. हे काही इथं खडे मसाले आहे. आपल्याला खडे मसाले पण छान भाजून घ्यायचे आहे. तुम्ही आवडीनुसार खडे मसाले टाकू शकता. हे सर्व मिश्रण इथं मी बारीक करून घेत आहे. मिक्सरला आपल्याला छान बारीक करून घ्यायचं आहे. चला तर मग इथं मसाला तयार झालेला आहे. इथं तुम्ही बघू शकता, इथं सुरण मी कापून छान अशा प्रकारे कापून तेलामध्ये फ्राय करणार आहे. सुरण अशा प्रकारे आपण कापून तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. मी हा सुरण थोडं 1 ते 2 शिट्ट्या कुकरला लावून घेतला आहे आणि आता ते छान फ्राय करून घेतलं आहे. अशा प्रकारे आपल्याला सुरणाचे काप थोडे मोठेच करायचे आहे. पुन्हा भाजी केल्यानंतर ते मग बारीक होऊन जातात. तर इथं मी थोडा तेलाचा प्रमाण कमीच घेतला आहे, कारण आपण सुरण तळलो त्या सुरणा तळण्यामध्ये पण आपला तेल यूज झालेला आहे. जेव्हा आपण पूर्णपणे भाजी करू तेव्हा तो पुन्हा तेल बाहेर निघणार. तर अशा प्रकारे इथं मी सर्व मसाला टाकून आपल्याला हे मसाला छान परतून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता मसाला छान परतून झालेला आहे. नंतर आपल्याला त्यामध्ये गरम मसाला टाकायचा आहे, हळद आणि इथं मी गोडा मसाला टाकलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाल्याचा प्रमाण कमी जास्त करू शकता. तुम्हाला जे मसाले आवडतात ते मसाले इथं टाकू शकता. नंतर इथं मी पुन्हा थोडा मटण मसाला टाकला आहे आणि हे इथं तिखट आणि मीठ टाकून आपल्याला हे सर्व मिश्रण छान पुन्हा 2 ते 3 मिनटं छान शिजवून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये मी थोडं अद्रक लसणाचा उरलेला जो पाणी आहे तो पाणी इथं टाकत आहे. अशा प्रकारे सर्व मिश्रण छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि पुन्हा छान आपल्याला हे सर्व मसाले शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथं मसाला आपला पूर्णपणे तयार झालेला नाही आहे, त्यामुळे मी पुन्हा थोडा पाणी टाकून पुन्हा हा मसाला छान शिजवून घेणार आहे. आपल्या मसाल्याला हलका तेल सुटायला लागला आहे, तरी पण आपला मसाला पूर्णपणे अजून झालेला नाही. त्यामुळे मी इथं अगदी 2 ते 3 मिनटं पुन्हा मसाला शिजवून घेत आहे. आता तुम्ही बघू शकता मसाल्यावर छान असा तेल वर आलेला आहे, म्हणजे आपला मसाला तयार झालेला आहे. अशा प्रकारे अगदी दाणेदार असा मसाला तयार झाल्यानंतर आपल्याला समजून जायचं आहे की आपला मसाला तयार झालेला आहे. सर्व तिखट मीठ छान शिजून गेलेलं आहे. नंतर यामध्ये मी तळून घेतलेले सुरण अशा पद्धतीने आपल्याला टाकून घ्यायचं आहे. सुरण हा कुकरमध्ये लावला असल्यामुळे सुरणाचे काप मी मोठेच केले आहे, कारण तो पुन्हा घाटण्यामध्ये बारीक होऊन जाणार. अशा प्रकारे इथं सर्व सुरण टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. चला तर मग पुन्हा ही भाजी आपल्याला अगदी 2 ते 3 मिनटं शिजवून घ्यावं. अशा पद्धतीनं बघा तुम्ही बघू शकता सुरण असा मस्त छान तेल उठेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. इथं मी थोडा 1 अर्धा लिंबू पिळून घेतला आहे, जेणेकरून भाजीला खाज सुटणार नाही. इथं आपला सुरण मस्त तयार झालेला आहे. ग्रेव्ही तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीनं तुम्ही पातळ घट्ट करू शकता. इथं मी खूप पातळ केली नाही आहे आणि खूप घट्ट पण ठेवलं नाही. अशा प्रकारे इथं खूप सारा आपल्याला छान कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे आणि इथं आपली मस्त अशी चमचमीत सुरणाची भाजी तयार आहे. अगदी ही भाजी खूपच भारी लागतो. नॉनव्हेजला पण लाजवणारी ही भाजी अगदी वर्षातून एकदा तर नक्की खाऊन बघावी. ही भाजी तुम्ही पोळ्यांसोबत, भाकरींसोबत किंवा अगदी आपण ज्या तांदळाच्या पिठापासून तयार केलेली पांढरी अक्सी त्याच्यासोबत पण आमच्याकडे खाल्ले जाते. तर अशा प्रकारे ही भाजी कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.